जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज उपस्थित असलेले स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्व प्रत्येकीने आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध केलं. या आदर्श महिलांचा सन्मान होतोय ही बाब अभिमानास्पद आहे. स्त्रीचं आणि संघर्षाचं नातं खूपच जवळच आहे. ती आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर संघर्षाशी सामना करत असते, दोन हात करीत असते. आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे. फक्त चूल आणि मूल एवढ्यावरच आपलं आयुष्य नसून तू तुझ्या अस्तित्वाचा परिघ तयार केला पाहिजेस. प्रत्येक स्त्रीने स्वतःचं वेगळं अस्तित्व स्वतः निर्माण करणं गरजेचं आहे. नाही वटवृक्ष होता आले तरी एखादं झाड, वेल, पालवी जरी झाली तरी ती स्वअस्तित्वाची वेल असली पाहिजे. हा संकल्प या व्यासपीठावरून करूया असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉक्टर साधनाताई पाटील यांनी केला. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत महिलांच्या अलौकिक कार्याप्रती प्रतिवर्षी देण्यात येत असलेला नवदुर्गा सन्मान शानदार पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी राजश्री शाहू स्मारक भवन, दुसरा चौक, कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कोकणच्या प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका, लेखिका, कवयित्री, शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ स्नेहा योगेश फणसळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या महिला संमेलनास प्रमुख मान्यवर म्हणून सामाजिक कार्यकर्त्या माननीय डॉक्टर साधनाताई पाटील, महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या महिला विभागाच्या अध्यक्षा माननीय सौ मनीषाताई लोहार यांची उपस्थिती होती. यावेळी व्यसनमुक्ती काळाची गरज या विषयावर माननीय डॉक्टर साधनाताई पाटील, अध्यक्षा यशवंत व्यसनमुक्ती केंद्र यांचं महिलांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन झालं. तर विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त महिला मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त केली. समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कोकणच्या ज्येष्ठ साहित्यिका, लेखिका, कवयित्री, शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ स्नेहा योगेश फणसळकर म्हणाल्या, डॉक्टर साधनाताई पाटील यांनी व्यसनमुक्ती किती गरजेची आहे हे आपल्या भाषणातून उत्कृष्टरित्या उदाहरणात स्पष्ट केलं. पुरस्कार प्राप्त महिलांच्या आदर्श कार्याप्रती त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळे त्यांना अधिक जोमाने कार्य करण्यास बळ मिळेल. मी पणती असेल तरी स्वतःच्या तेजाने उजाळते आहे, हे अधिक महत्त्वाचं आहे. दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी फार मोठं मन लागतं. राजीव लोहार सर यांच्यासारखी माणसे समाजामध्ये फार कमी प्रमाणात, असे सांगून त्यांनी महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या विविध उपक्रमात शुभेच्छा दिल्या. मुख्य समारंभांमध्ये दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, नवदुर्गा विशेषांक प्रकाशन यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील आदर्श महिला व्यक्तिमत्वांना नवदुर्गा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार प्रदान सोहळ्याचं यंदाचं 22वे वर्ष होतं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BBL मराठी न्यूज चॅनलच्या निवेदिका ॲडव्होकेट प्राजक्ता लोहार यांनी केलं. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रदान करण्यात आलेल्या नवदुर्गा पुरस्कारांमध्ये यंदा कोकणच्या प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका, लेखिका, कवयित्री, शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ स्नेहा योगेश फणसळकर, सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जस्ट बाईट उद्योग समूहाच्या संचालिका, उद्योजिका माननीय सौ अंजली युवराज नांगरे, तळबेड ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय सौ मृणालिनी उमेश मोहिते, मीरा भाईंदरच्या सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ सुमन गजानन देसाई, कोल्हापूरच्या प्रसिद्ध KIT कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापिका माननीय डॉक्टर प्रियांका निखिल माने, मोरगिरी ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय सौ अर्चनाताई किरण गुरव, कणकवलीच्या सामाजिक कार्यकर्त्या माननीय शीतल संजय कुमार सावंत, येळगाव तालुका कराड जिल्हा सातारा ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय डॉक्टर अनुराधा सतीश माने, कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर गीतांजली महेश देवताळे, प्रयाग चिखली जिल्हा कोल्हापूरच्या समुदाय आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर सी माधुरी सम्राट पन्हाळकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील शेले ग्रामपंचायतीच्या विद्यमान प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ प्रांजल प्रशांत जाधव आदी महिला मान्यवरांना नवदुर्गा विजयोत्सव सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.